नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मायबोली क्लासेस. मी विनोद सोनोने. आपण सायन्सचा सेकंड लेसन डिस्कस करत होतो, वर्क अँड एनर्जी. या लेसनच्या आपण आता शेवटच्या भागात आलेले आहोत. इसके पिछले वीडियो लेक्चर में हमने फ्री फॉल, और फ्री फॉल जब होता है तो उसमें पोटेंशियल एनर्जी, काइनेटिक एनर्जी और टोटल एनर्जी एक ऐसी चेंज होती है, इसका डिस्कशन किया था. लेसन का अगला टॉपिक हम बोल सकते हैं, लेसन का लास्ट टॉपिक है पावर. ये आज अभी हम डिस्कस करेंगे. सो इट इज गिवन ऑन पेज नंबर 27. पावर हा काय कन्सेप्ट आहे? वर्क हे आपण डिस्कस करून झालं. अब वर्क से ही रिलेटेड ये अगला कंसेप्ट है पावर. व्हॉट इज पावर? तर पावर काय आहे हे समजण्यासाठी एक साधं एक्झाम्पल आपण घेऊया. पुस्तकामध्ये तुम्हाला 2-3 एक्झाम्पल दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक एक्झाम्पल मी सांगतो. तशाच प्रकारचे ते इतर आहेत. सपोज एक एग्जाम्पल है, एक ऐसे ऊंचा बिल्डिंग है, कोई फ्लैट है, अपार्टमेंट है. आपको ऊपर जाना है. ऊपर जाने के लिए आपको सीढ़ियां चढ़कर जाना पड़ता है. पायऱ्यावरून तुम्हाला वरती जायचं आहे, लिफ्ट वगैरे नाही. एंड सपोज देयर आर 100 स्टेअर्स. वर जाण्यासाठी किती पायऱ्या आहेत? एकूण 100 स्टेअर्स त्या ठिकाणी आहेत. इतनी पायरियां चढ़कर आपको ऊपर जाना है. 2 व्यक्ति हैं, एक है पर्सन ए और दूसरा पर्सन बी. ये दोनों को ऊपर जाना है, दोनों सीढ़ियों से चढ़कर ऊपर जाएंगे. तो ए को सपोज 100 स्टेयर्स चढ़कर ऊपर जाने के लिए 10 मिनट लगते हैं, और बी को उन्हीं 100 सीढ़ियों से ऊपर जाने के लिए सपोज 3 मिनट लगते हैं. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. दोघांनाही एकाच ठिकाणी जायचं आहे, एकाच प्रकारे जायचं आहे. मतलब दे आर डूइंग सेम वर्क. दोनों को काम एक ही करना है. काम क्या करना है? तो सीढ़ियों से चढ़कर ऊपर जाना है. लेकिन एक को लगता है 10 मिनट का समय और दूसरे को लगता है उसी काम के लिए 3 मिनट का समय लगता है. याच्यावर आपण काय समझ शकतो? तो इसमें से हम ये बता सकते हैं कि सेम वर्क करने के लिए जिसको कम समय लगता है उसके पास ज्यादा पावर है, मोर पावर. कारण जो व्यक्ती वर्क कमी वेळेमध्ये करू शकतो, डेफिनेटली त्याच्याकडे जास्त पावर आहे. और जो व्यक्ति उसी वर्क को करने के लिए ज्यादा समय लेता है, मतलब उसके पास पावर कम है, लो पावर. ये हो गया एग्जाम्पल. मतलब जो वर्क फास्ट कर सकता है उसके पास ज्यादा पावर होता है, और जो वर्क स्लो करेगा उसके पास कम पावर होता है. मग पावर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? पावर हमको क्या इंडिकेट करता है? तो पावर इंडिकेट करता है वर्क कितना फास्ट या कितना स्लो परफॉर्म होता है. सो पावर गिव्स अस, टेल्स अस, इंडिकेट्स द रेट ऑफ डूइंग वर्क. पावर काय सांगतो आपल्याला? तर पावर आपल्याला सांगतो किंवा पावर आपल्याला इंडिकेट करतो रेट ऑफ डूइंग वर्क. वर्क करने का जो रेट है, रेट मतलब स्पीड. इथे रेटचा अर्थ काय होतो? स्पीड. वर्क करण्याचं जे स्पीड आहे किंवा वर्क करण्याचं जे रेट आहे तेच पावर आहे. ऐसे भी आप इसको डिफाइन कर सकते हो कि पावर इज द रेट ऑफ परफॉर्मिंग वर्क या पावर इज द रेट ऑफ डूइंग वर्क. हे झालं कंसेप्टचं एक्सप्लेनेशन. पावर हा कंसेप्ट काय आहे, इसके लिए ये एक एग्जाम्पल हमने डिस्कस किया समझने के लिए. कंसेप्ट क्या है? ये एग्जाम्पल. सेम वर्क, एक व्यक्ति ज्यादा समय लेता है,
उसी वर्क को करने के लिए दूसरा पर्सन कम समय लेता है। तो जो कम समय में काम करता है उसके पास ज्यादा पावर होता है, और उसी काम को जो ज्यादा समय में करता है उसके पास कम पावर होता है। तो फिर पावर क्या है? तो पावर इज द रेट ऑफ परफॉर्मिंग वर्क, या पावर इज द रेट ऑफ डूइंग वर्क। मोर इज द पावर, मोर इज द रेट, लेस इज द पावर, लो विल बी द रेट। मगर अगर ऐसा फार्मूला कैसे? ये होगा इसका एक्सप्लेनेशन, इसका डेफिनेशन। डेफिनेशन तो वाला पुस्तक दिया गया है, पावर इज द रेट एट विच वर्क इज डन। टेक्स्ट बुक में पेज नंबर 27 पे आपको एक डेफिनेशन, एक सेंटेंस मिलेगा, पावर इज द रेट ऑफ परफॉर्मिंग वर्क, किंवा पावर इज द रेट एट विच वर्क इज डन। ज्या रेटने पावर केल्या जाते त्या रेटला म्हणतात, ज्या रेटने वर्क केलं जाते त्याला म्हणायचं पावर। सो पावर इज द रेट एट विच वर्क इज डन। इसका फॉर्मूला ऐसे बनता है, पावर इक्वल टू वर्क अपॉन टाइम। हा फॉर्मूला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। डेफिनेशन आपण पाहिली, फॉर्मूला बनेगा इसका पावर इक्वल टू वर्क अपॉन टाइम। ठीक है, अभी हम इसकी बात करेंगे यूनिट्स की। आता आपण याचे यूनिट्स पाहूया। जो फॉर्मूला आहे त्याच्यावरून आपल्याला युनिट सांगता येते। पावर इक्वल टू वर्क अपॉन टाइम। नाउ व्हाट इज एसआई यूनिट ऑफ वर्क? तर आंसर आहे जूल। व्हाट इज एसआई यूनिट ऑफ टाइम? सेकंड। या दोघांचे एसआई यूनिट जर आपण लिहिले तर पॉवरचं एसआई यूनिट होणार आहे जूल पर सेकंड, या जूल अपॉन सेकंड। अशा प्रकारे एसआई यूनिट ऑफ पॉवर इज जूल पर सेकंड। आणि हे जे जूल पर सेकंड आहे यालाच म्हणतात वॅट। इसका सिंबल बनेगा कैपिटल W। सो इन दिस वे एसआई यूनिट ऑफ पॉवर हे दोन्ही तुम्ही सांगू शकता, दोन्ही एकच आहे। पॉवरचं एसआई यूनिट एक तर जूल पर सेकंड सांगता येईल, किंवा यालाच म्हटलं जातं वॅट। क्लियर? डेफिनेशन हो गया, ये इसका फॉर्मूला और इसका एसआई यूनिट। सीजीएस यूनिट क्या सांगते हैं? सीजीएस यूनिट पावर का क्या होगा? तो वर्क और टाइम, इन दोनों के सीजीएस यूनिट आपको लिखने पड़ेंगे। व्हाट इज सीजीएस यूनिट ऑफ वर्क? दैट इज अर्ग। एंड व्हाट इज सीजीएस यूनिट ऑफ टाइम? इट इज सेकंड itself। अशा प्रकारे सीजीएस यूनिट ऑफ पावर इज अर्ग पर सेकंड। क्लियर? याला वेगळं नाम नहीं, जैसे इसको नाम है वैट, ऐसे इसको कोई नाम नहीं है। तो अगर सीजीएस यूनिट आपको पूछा गया पावर का तो आपको इतना ही लिखना पड़ेगा, द सीजीएस यूनिट ऑफ पावर इज अर्ग पर सेकंड। क्लियर? नेक्स्ट, अभी जो इंडस्ट्रियल सेक्टर होता है, या मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात, या इंडस्ट्रीज मध्ये जे मैकेनिकल पावर यूज केला जातं, जो मशीन्स का पावर होता है, इसके लिए एक स्पेशल यूनिट है। तर इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये देयर इज अ स्पेशल यूनिट ऑफ पावर एंड दैट इज हॉर्स पावर। इसको लिखा जाता है एचपी, सुना होगा आपने। सो व्हाट इज हॉर्स पावर? इट इज अ स्पेशल यूनिट ऑफ पावर। या आपण पाहिलं सीजीएस युनिट आणि एसआय युनिट पॉवरचे। हॉर्स पॉवर हे सुद्धा पॉवरचं एक युनिट आहे, पण ते स्पेशल आहे आणि त्याचा वापर कुठे केला जातो? तर इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये। इन इंडस्ट्रियल सेक्टर देयर इज अ स्पेशल युनिट ऑफ पॉवर दैट इज नोन एज हॉर्स पॉवर। मराठीमध्ये याला म्हणतात अश्वशक्ती। हॉर्स मतलब अश्व। ठीक है, अब ये क्या होता है? Now what is relation between horsepower and watt? इसका रिलेशन ऐसा है,
इट इज गिवन ऑन पेज नंबर 27. 1 HP मतलब 1 हॉर्स पावर, ये कितना होता है? तो 746 वॅट. लक्षात ठेवायचं रिलेशन तुम्हाला. 1 हॉर्स पावर कंसिस्ट ऑफ 746 वैट्स. इतने वैट्स का मिलकर एक हॉर्स पावर बोला जाता है. सो इट इज अ स्पेशल यूनिट ऑफ पावर दैट इज यूज्ड इन इंडस्ट्रियल सेक्टर. नेक्स्ट, तीसरा. अभी हम बात करेंगे इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी. आपल्या घरामध्ये जी आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो, यूज करतो. अब इलेक्ट्रिकल एनर्जी को मेजर करने के लिए इलेक्ट्रिसिटी, ये जो इलेक्ट्रिकल पावर है, इट इज नथिंग बट इलेक्ट्रिकल पावर. याला मेजर करण्यासाठी पुन्हा एक वेगळं युनिट आहे, and that unit is kilowatt hour. Kilowatt HOUR hour. So electrical power is measured in kilowatt hour. याला आपण आपल्या साध्या भाषेमध्ये युनिट म्हणतो. जेव्हा आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचं बिल येते तर आपण म्हणतो ना की या एका महिन्यामध्ये आपण इतके युनिट्स वापरले, एक महीने में हमने इलेक्ट्रिसिटी के इतने यूनिट का यूज किया, इतने यूनिट्स हमने कंज्यूम किए. तो वो जो यूनिट होता है दैट इज किलोवाट आवर. ठीक है. तो इलेक्ट्रिकल पावर इज मेजर्ड इन अगेन अ स्पेशल यूनिट दैट इज किलोवाट आवर. आता 1 किलोवाट आवर किती असते? 1 किलोवाट आवर कितना होगा? सो किलोवाट, इसको अगर हमने वैट में कन्वर्ट किया तो वो हो जाएगा 1000 वैट. आणि किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. आणि आवर आहे, याला जर आपण सेकंड मध्ये कन्वर्ट केलं तर ये हो जाएगा 3600 सेकंड. कंबाइन अगर किया तो 3600 into 1000, now it is watt second. आणि वॅट सेकंड काय असते? जूल. आता हे जे आहे याला आपण असं लिहू शकतो 3.6 into 10 raised to power 1 2 3 4 5 6 into 10 raised to power 6 जूल. अशा प्रकारे 1 kilowatt hour it is equal to 3.6 into 10 raised to power 6 जूल. तो ये भी एक आपको रिलेशन क्या रखना है. इट इज अ रिलेशन बिटवीन किलोवॅट आवर एंड जूल. जूल आणि किलोवॅट आवर मध्ये काय रिलेशन आहे, कसं रिलेशन आहे? तो 1 किलोवॅट आवर होता है 3.6 into 10 raised to power 6 जूल. हा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये देतो कि obtain the relation between kilowatt hour and joule. तो त्याचा आन्सर हे आहे. इथून सुरुवात करूया कि 1 किलोवाट आवर इक्वल टू 1000 वैट into 3600 सेकंड. मल्टीप्लाई किया तो इतने वॅट सेकंड आएंगे. याला मल्टीप्लाई करा तो याला अशा प्रकारे लिहिता येईल 3.6 into 10 raised to 6 जूल. So this is the relation between joule and kilowatt hour. So this is the last topic of the lesson, that is power. आणि हे जे आहे किलोवॅट आवर यालाच आपण म्हणतो युनिट. इसी को आप बोल सकते हो 1 यूनिट. So this is the last topic of the lesson. आणि या ठिकाणी हा लेसन संपतो आहे. So the topic is power. Power is the rate at which work is done. Formula power equal to work upon time. आणि मग आपण याचे वेगवेगळे यूनिट्स काय आहेत ते डिस्कस करें. पावर इसका ऐसा यूनिट होता है जूल पर सेकंड, ऑल्सो नोन एज वैट. पावर
याचं CGS युनिट आहे अर्ग पर सेकंद। इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये एक स्पेशल युनिट पॉवरचं वापरलं जातं and that special unit is horsepower denoted by HP और 1 horsepower होता है 746 वैट्स का। इलेक्ट्रिकल पावर it is measured in kilowatt hour and that is known as unit। कितना होता है? तो 1 kilowatt hour मतलब 1 unit it consists of 3.6 into 10 raised to power 6 joule। This is relation between kilowatt hour and joule। So here we come to the end of this lesson, that is work and energy। या ठिकाणी वर्क अँड एनर्जी हा लेसन याचा थिअरी पार्ट संपलेला आहे। आता लेसनच्या शेवटी दोन एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत, ते दोन एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूया। पेज नंबर 28 सॉल्व एक्झाम्पल्स। आता सॉल्व एग्जांपल्स यांचे आन्सर्स चांगल्या प्रकारे समझण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे सॉल्व करता येण्यासाठी इसमें आपको लेसन में कौन कौन से फार्मूले आए हैं ये सब पता होना चाहिए। लेसन मध्ये कोण कोणते फार्मूले आले तर सगळ्यात सुरुवातीला होता वर्कचा फॉर्म्युला। यातही वेगवेगळ्या केसेस आहेत, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क। त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, टोटल एनर्जी आहे। आता शेवटी पॉवर। हे सगळे फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती असतील तर आपल्याला सॉल्व एक्झाम्पल्स किंवा एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल्स चांगल्या प्रकारे करता येतील। सो लेट्स डिस्कस सॉल्व एक्झाम्पल्स। पेज नंबर 28। इथे पूर्ण आन्सर तुम्हाला दिलेला आहे, पण तरी आपण पाहूया ते आन्सर कसे आहे। एग्जाम्पल 1। तो सबसे पहले हमको क्वेश्चन पढ़कर उसमें क्या गिवन है और क्या फाइंड करना है ये डिसाइड करना होता है। क्वेश्चन अच्छा प्रकारे आहे। स्वराली टेक्स 20 seconds to carry a bag weighing 20 kg to a height of 5 meter. How much power has she used? समझ गया क्वेश्चन? एक 20 kg का मास है, 20 किलोचा मास आहे, 20 kg मास। आणि स्वराली काय करते आहे तर त्या 20 kg ला 20 सेकंदांमध्ये 5 मीटर इतके हाइट पर्यंत घेऊन जाते हैं। यानी आपको दिया क्या क्वेश्चन? तो क्वेश्चन में आपको दिया है मास, इट इज 20 kg। क्वेश्चन में आपको दिया है टाइम यानी टी, इट इज 20 सेकंड। और क्वेश्चन में आपको दिया है कितने हाइट पर उसको लेकर गए, दैट इज h, इट इज 5 मीटर। या तीन गोष्टी तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे की त्या ठिकाणी ते काम करण्यासाठी किती पॉवर स्वरालीने यूज केलेला आहे। आणि आपको फाइंड करना है पावर, कितना पावर यूज किया गया, दैट इज टू बी फाउंड। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। मग काय करता येईल, कसं करता येईल तर आपल्याला पॉवर साठी काय फॉर्म्युला आहे ते माहिती आहे। दोन प्रकारे याचा आन्सर काढता येईल, पण पुस्तकाची आहे ती सांगतो। अब स्वराली को अगर 20 kg को लिफ्ट करना है तो फोर्स डालना पड़ेगा, कारण फोर्स टाकल्याशिवाय ती वस्तू आपल्याला उचलता येत नाही किंवा वर आणता येत नाही। तो कितना फोर्स स्वरालीने डाला, फोर्स कैसे फाइंड करोगे? फोर्स साठी काय फॉर्म्युला आहे? आता या ठिकाणी कोणता फोर्स आहे? ऑब्जेक्टला उचलण्यासाठी किती फोर्स टाकावा लागतो? तर याचा आन्सर आहे जितकं त्या ऑब्जेक्टचं वेट असेल तितका फोर्स आपल्याला टाकावा लागतो। तो फोर्स होता है m into g, that is mass into acceleration due to gravity। आता हे जे आहे स्मॉल g हे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं नाही, क्वेश्चन में ये आपको दिया नहीं है, लेकिन आपको ये पता होना चाहिए। तो g कितना होता है?
इसकी व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपल्याला माहिती पाहिजे. जरी प्रश्नामध्ये दिलेलं नाही ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. उसका काम यहाँ पड़ेगा. लेट्स पुट वैल्यूज. पहले हम फोर्स फाइंड करेंगे. मास 20, जी 9.8. इसका कैलकुलेशन अगर आपने किया तो ये 0 डेसिमल पॉइंट को निकाल देगा. 2 × 98. 98 को 2 से मल्टीप्लाई करो तो आंसर आएगा 196 न्यूटन. ये अपन फाइंड करना है फोर्स, यानी 20 केजी को लिफ्ट करने के लिए स्वराली ने इतना फोर्स अप्लाई किया, इतना फोर्स एक्सर्ट किया. पण आपल्याला आंसर काढायचा आहे पॉवर. हाउ मच पावर शी हैज यूज्ड. तो पावर का क्या फॉर्मूला है? पावर का फॉर्मूला है वर्क अपॉन टाइम. बरोबर. आता आपण याच्या आधी डिस्कस करतो. पावर इक्वल टू वर्क अपॉन टाइम. फिर वर्क कितना होता है? तो वर्क होगा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर ती बॉडी किती वर गेलेली आहे, मतलब ये जो h है दैट इज डिस्प्लेसमेंट. तो उनकी वैल्यूज अभी यहां डालो. फोर्स आता आपण काढलेला आहे 196 इनटू डिस्प्लेसमेंट या हाइट दैट इज 5 अपॉन में आएगा टाइम, एंड टाइम इज गिवन 20. या आपण सगळ्यांच्या व्हॅल्यूज टाकले. 196 इनटू 5 अपॉन 20. आता कैलकुलेशंस. या तो 5 से इसको डिवाइड करो तसंही चालेल, किंवा 196 ला 5 ने मल्टिप्लाय करा तसंही चालेल. कशाही प्रकारे केलं तर आन्सर तुमचा एकच येणार आहे. आई डिवाइड 5 से अगर 20 को डिवाइड किया कितना आता है 4, यानी 196 अपॉन 4. आणखी सोपं करायचं असेल तर 2 ने डिवाइड करा. 98 अपॉन 2 और भी डिवाइड किया तो इसका आंसर आएगा 49. अशा प्रकारे पॉवर याचा आंसर आलेला आहे 49. नाउ व्हाट इज युनिट ऑफ पॉवर? वॅट. इन दिस वे जो पूछा था हमको उसका लास्ट में एक स्टेटमेंट हमको लिखना पड़ेगा. प्रश्न आपल्याला विचारना होता कि हाउ मच पावर सोराली हैज यूज्ड. तो लास्ट में लिखना पड़ेगा कि सोराली हैज यूज्ड अ पावर ऑफ 49 वॅट. पुन्हा एकदा पाहूया. प्रश्न आहे सोराली टेक्स 20 सेकंड टू कैरी अ बैग वेइंग 20 kg टू हाइट ऑफ 5 मीटर. यानी आपको दिया है मास 20 kg, time 20 second, and height is given 5 meter. That height is displacement. आता पुस्तकामध्ये जे आंसर दिलेला आहे, अगर आपने टेक्स्ट बुक में 28 पेज पे आंसर देखा तर त्या ठिकाणी एक मिसप्रिंट आहे, त्या ठिकाणी एक प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. प्रश्नामध्ये दिलेला आहे 20 सेकंड, क्वेश्चन में दिया 20 सेकंड, लेकिन जो आंसर बुक में दिया है वहां पे यूज किया 40 सेकंड. तो ये प्रश्नामध्ये एक चूक झालेली आहे. तो क्वेश्चन में जो क्वेश्चन के आगे जो आंसर आपको दिया है क्वेश्चन के हिसाब से वो आंसर गलत है. कारण प्रश्नामध्ये दिला आहे टाइम 20 सेकंड, पाहू शकता तुम्ही, आणि कॅल्क्युलेशन्स करताना टाइमच्या ठिकाणी घेतलेला आहे 40 अपॉन में 40 लिखा है, तो ते चुकीचं आहे. तो करेक्ट आंसर इसका ऐसे आएगा 20 सेकंड के हिसाब से 49 वॅट इतना आंसर आता है. क्लियर. शेवटी तुम्हाला याचं फायनल स्टेटमेंट लिहावं लागेल. द सोराली हैज यूज्ड अ पॉवर ऑफ 49 वॅट. पुस्तकातलं आन्सर चुकीचं आहे. जर टाइम 20 सेकंड असेल तर आन्सर 49 येणार आहे,
आणि जर टाइम आपण 40 सेकंड घेतलं तो फिर टेक्स्ट बुक का आंसर आपको मिलेगा दैट इज 24.5. क्लियर? तो 20 सेकंड के हिसाब से ये आंसर करेक्ट है. ये हो गया पहला सॉल्व एग्जांपल. अभी दूसरा सॉल्व एग्जांपल. प्रश्न अशा प्रकारे आहे. A 25 watt electric bulb is used for 10 hours every day. एक बल्ब आहे इलेक्ट्रिक बल्ब आणि त्या बल्बचं पॉवर आहे 25 वॅट. अब ये जो बल्ब है इसको हर दिन 10 घंटे यूज किया तो हाउ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कंज्यूम ईच डे. तो एक दिन में कितना इलेक्ट्रिसिटी वो बल्ब यूज करेगा या कितना इलेक्ट्रिकल पावर इलेक्ट्रिसिटी कंज्यूम करेगा. पुनः गिवन क्या क्या है. तो यहां पर आपको दिया है पावर दैट इज 25 वैट. पावर ऑफ द बल्ब इज गिवन 25 वैट और इसका यूज होता है 10 आवर्स डेली. मतलब टाइम इज गिवन 10 आवर. हर रोज 10 घंटा वो बल्ब यूज होता है. पावर इज गिवन, टाइम इज गिवन. आपको आंसर क्या पूछा है? हाउ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कंज्यूम. तुम्हारा फाइंड करायचं आहे इलेक्ट्रिकल एनर्जी यूज्ड पण किती इन वन डे. ये आंसर आपको निकालना है कि हर दिन इलेक्ट्रिसिटी कितना यूज होगा या इलेक्ट्रिकल एनर्जी कितना यूज होगा. ऐसा आंसर. सबसे पहले इलेक्ट्रिक एनर्जी का फॉर्मूला. इलेक्ट्रिक एनर्जी यूज्ड, एनर्जी का क्या फॉर्मूला है? तो पावर इनटू टाइम, P इनटू टी. अगर नहीं पता आपको तो ये नया फॉर्मूला आप लर्न कर लो या ख्याल में रखो. इलेक्ट्रिक एनर्जी किंवा एनर्जी इक्वल टू पावर इनटू टाइम. पावर को अगर टाइम से मल्टीप्लाई किया तो एनर्जी मिलता है. पुट वैल्यूज. पावर कितनी है 25 वैट इनटू टाइम कितना है 10 आवर्स. लेकिन अभी हमने बताया था कि इलेक्ट्रिकल एनर्जी को किस यूनिट में मेजर किया जाता है. तो इलेक्ट्रिकल एनर्जी मेजर करने का यूनिट है किलोवॅट आवर. तर आपल्याला किलोवॅट आवर मध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. हमारे पास में है वॅट आवर तो हमको चाहिए किलोवॅट आवर. म्हणजे आपल्याला हे जे वॅट आहे याला फक्त किलोवॅट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ते कसं करायचं? तो 25 वॅट इसके किलोवॅट कितने होंगे? तो 25 को 1000 से डिवाइड करो. लक्षात काय केलं आपण 25 वॅटला जर तुम्हाला किलोवॅट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1000 ने डिवाइड करावं लागेल. तो ये हो गया वैट का किलोवैट. इसको ऐसे रखना है 10 आवर. यानी ये हो जाएगा 25 into 10 upon 1000. Now it is kilowatt hour. अशा प्रकारे 1 किलोवॅट आवर मध्ये जातं. अब ये आंसर फाइंड करो. एक जीरो कैंसिल, क्या बचता है फिर 25 अपॉन 100. 25 अपॉन 100 बराबर है 0.25 किलोवॅट आवर. अशा प्रकारे आपला आंसर आलेला आहे 0.25 किलोवॅट आवर. किंवा हे जे किलोवॅट आवर आहे यालाच आपण म्हणतो युनिट. तो इसी को आप ऐसे भी लिख सकते हो 0.25 युनिट्स किंवा इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे जो प्रश्न विचारला होता कि हाउ मच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कंज्यूम्ड ईच डे, तो उसका आंसर बनेगा कि ईच डे 0.25 किलोवैट आवर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कंज्यूम्ड. इतना इलेक्ट्रिकल एनर्जी डेली कंज्यूम करेगा
उभल. अशा प्रकारचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत. आता याचे आणखी न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत, ते सुद्धा आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. पण सध्याच नाही, एक्सरसाइज मधला तो शेवटचा प्रश्न आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी आपला हा जो लेसन आहे, सेकंड लेसन वर्क अँड एनर्जी, हा लेसन या ठिकाणी संपतो आहे. याचा थेअरी पार्ट या ठिकाणी संपलेला आहे. आता या लेसनचं जे एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज मध्ये जेही सगळे प्रश्न दिलेले आहेत, ये सारे क्वेश्चन के आंसर्स हम अगले वीडियो लेक्चर में डिस्कस करेंगे. लेकिन उसके लिए आपकी कंप्लीट प्रिपरेशन होनी चाहिए. मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओ लेक्चरच्या आधी काय करायचं, तो अगले वीडियो लेक्चर के पहले ये पूरा लेसन आपको अच्छी तरह से थरोली पढ़ लेना है. सगळे कन्सेप्ट चांगल्या प्रकारे वाचून घ्या. डेफिनेशन्स, कन्सेप्ट, कोणाचा काय फॉर्म्युला आहे, कोणाची काय युनिट आहे, ये सारी तयारी आप कर लो, अच्छी तरह रीड कर लो. पुढच्या व्हिडिओ लेक्चरला आपण या लेसनचं जे एक्सरसाइज आहे ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.